खेळ आपण पाहतात आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय दिलीप अण्णा मोहिते पाटील माझ्या सोबत आहेत। खरं तर प्रचाराचा झंझावात सुरू आहे। माननीय रामजी गावडे असतील, खरं तर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। अण्णा काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांचा मतदारांचा प्रतिसाद भेटतोय, कशा पद्धतीने प्रचार दौरा सुरू आहे? अतिशय शिस्तबद्ध आणि प्रचंड अशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे। महायुतीच्या सरकारनं जी कामं केलीत त्याची पोचपावती आहे। गेली 5 वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे, करोनासारखी महामारी त्या संकटातून अखंड देश बाहेर आला आणि त्याच्यानंतर मागच्या 2 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या विकासाकरता कोट्यवधी रुपये मला राज्य सरकारनं दिले आणि या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न मी या निमित्तानं केलेला आहे। असं एक गाव, एक वाडी, एक वस्ती नाही की ज्या ठिकाणी मी काम केलं नाही। शेवटी लोकांच्या दारामध्ये ज्यावेळेला आपण मतं मागायला जातो तेव्हा आपण काहीतरी लोकांना दिलं पाहिजे आणि म्हणून देताना फक्त विकासाच्या रूपानेच आपल्याला लोकांना देऊ शकतो, दुसरा काही असला उपाय मला वाटत नाही। त्याचबरोबर माझ्या राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्राच्या तमाम महिला भगिनीचा या ठिकाणी आदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण महिला भगिनींना लागतं, त्या महिला भगिनींना मदत करून माझ्या सरकारनं खऱ्या अर्थानं स्त्रीशक्तीचा सन्मान केलेला आहे आणि स्त्रीशक्ती बलवान करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतो आहे। अण्णा, खरं तर तुम्ही पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत। तुमच्या समोर महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार देण्यात आलेले आहे। त्यांनी देखील वज्रमूठ बांधलेली आहे की दिलीप मोहिते पाटलांना काही करून थोपवायचं। तर या गोष्टीकडे आपण कसं पाहतो? असं आहे, अनेक लोक मुठी आवळतात, मुठी बांधतात, परंतु अचानक लोकांच्यामध्ये येऊन वज्रमूठ बांधणं एवढं सोपं नसतं। आज भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीनही पक्षांची प्रचंड मोठी वज्रमुठ आहे आणि त्या वज्रमुठीच्या समोर मला वाटत नाही विरोधी पक्ष टिकेल म्हणून। त्यामुळे मला काही त्याची चिंता वाटत नाही। खरं म्हणजे आमचा विजय आजच झालेला आहे, परंतु आम्हाला जास्तीत जास्त लीड कसं वाढवता येईल याचा विचार करतो आहे आणि म्हणून आम्ही लोकांना गाठीभेटी घेतो, लोकांच्याकडे फिरतो आहे। त्यामुळे विजयाची तर 100% खात्री आम्हाला आहेच आहे, परंतु विजय दैदिप्यमान व्हावा याच्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे। खरं तर युती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली। आज मोहिते पाटील लाडकी भाऊ म्हणून बहिणींकडे जात आहेत। बहिणी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला तुमच्या प्रचार रॅलीमध्ये पाहायला भेटल्या। कसा आशीर्वाद भेटतो? एवढा मोठा सन्मान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महिलांचा ह्या युती सरकारनं केला। त्यामुळे सगळ्या तमाम महिला भगिनीला आमच्या सरकारबद्दल एक आदर वाटतो आहे आणि म्हणूनच महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या प्रचारामध्ये सहभागी आहेत। खरं तर अण्णा, एक शेवटचा प्रश्न, कारण मी समजू शकतो तुम्हाला प्रचाराच्या निमित्तानं फिरायचं आहे, लोकांना भेटायचं आहे, परंतु दिलीप अण्णा मोहिते पाटील दुसऱ्यांदा, म्हणजे तुमची ही 3री-4थी मी 6वी निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहेत। हां, तर ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणते प्रमुख मुद्दे असतील की ज्या मुद्द्यांना घेऊन अण्णा या निवडणुकीला सामोरे जातील? तालुक्यामध्ये ज्या वाहतुकीच्या समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या, शेतीच्या समस्या आहेत, विजेच्या समस्या आहेत, त्या सोडवण्यामध्ये आम्ही बहुतांशी यशस्वी झालो। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचं स्मारक बांधकाम आम्ही सुरू केलं आहे आणि त्याच्याकरता सरकारनं 254 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि प्रत्यक्षपणानं काम सुरू केलेलं आहे। आता एवढं मोठं जर काम सरकारनं सुरू केलेलं आहे आणि ते पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे, विकासाची कामं झाली पाहिजेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशा अनेक ज्या समस्या आहेत ते सोडवण्याकरता माझं सरकार कटिबद्ध आहे। तशा प्रकारची पावलं सरकारनं उचलली। सरकार कृतीशील अशा प्रकारचं सरकार आहे।